नगरपालिका निवडणुकीनंतर शुभेच्छा देणाऱ्या फलकाची कराड शहरात रेलचेल असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराकडे जाणाऱ्या पाटण कॉलनीच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेला एक वेगळाच फलक चर्चेचा विषय बनला आहे। कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष पराभूत उमेदवार श्रीकांत गोडके यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरामधील नगरपालिका इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाला यशस्वीरित्या संपुष्टात आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। कराडला 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपद ओपनसाठी राखीव असताना काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे उमेदवार ओबीसी लादल्याने पक्षाचे कराडमधील अस्तित्व संपले आहे सांगून पक्ष ऐकणार नसल्याने फलकाच्या माध्यमातून विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभिनंदनाचा फलक लावला असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट श्रीकांत गोडके यांनी दिली आहे। काँग्रेस पक्षाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, परंतु ही भूमिका घेण्याचं कारण म्हणजे की एक सरळ मार्गाने जर का काँग्रेस पक्षाला सांगायला गेलो किंवा माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज सांगायला गेलो तर ते त्यांना न पटण्यासारखं आहे। म्हणून ह्या पद्धतीनं त्यांना कानफिचकी देण्याकरता व त्यांची कान उघड करण्याकरता आम्ही ह्या प्रकारचा निषेध बोर्ड म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा म्हणून हा बोर्ड मी आज रोजी इथं त्यांच्या अभिनंदनाचा लावलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर कराड नगरपालिका हे 25 वर्षानंतर नगराध्यक्षपद हे ओपन जाहीर झालं होतं, परंतु त्या ठिकाणी ओबीसी दिली गेल्यामुळे त्याचा एक राग व वर देखील नगराध्यक्षपदाला देखील त्यांनी त्याच पद्धतीने ओबीसी लादली व खाली वॉर्डामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने ओबीसी लादल्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे नामोनिशान कराड शहरामध्ये नगरपालिका राहिली दिसत नाही। तर ही चूक त्यांनी त्यांच्या लक्षात घ्यावी, आणावी व जे कार्यपद्धत आहे व जे नवीन तरुण मुलं आहेत, नवीन तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन काँग्रेस पक्षाला कशी ताकद मिळेल यावर त्यांनी निर्णय घ्यावा, एवढा उद्देश माझा आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।